अखेर सार्वजनिक बांधकाम अधीक्षक अभियंता संजय माळी यांची बदली। जनशक्ती संघटनेच्या पाठपुराव्याला यश। सोलापूर जिल्ह्यात वादग्रस्त ठरलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी यांची बदली झाली असून जनशक्ती संघटनेच्या पाठपुराव्याला यश आले। त्यांच्या जागी यवतमाळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी धोंडीबा धोत्रे यांची नियुक्ती झाली असून संजय माळी यांना अद्याप कुठलाच पदभार दिला नाही। याबाबत वृत्त असं आहे की करमाळा तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात सोलापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी यांनी ठेकेदाराकडून टक्केवारी घेतल्यामुळे रस्त्याची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली आहेत। शासनाचा नियम आणि अटीमध्ये अधीन न राहता मर्जीतल्या ठेकेदारांकडून पैसे घेऊन त्यांना कामे दिली असं यासारखे अनेक आरोप जनशक्ती शेतकरी संघटनेचे संस्थापक अतुल खुपसे पाटील यांनी सार्वजनिक अधीक्षक अभियंता संजय माळी यांच्यावर केले होते। शिवाय संजय माळी यांच्या विरोधात सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर त्यांच्या एका कार्यकर्त्याला प्रति संजय माळी तयार करून त्यांच्या तोंडाला काळे फासले होते आणि गळ्यामध्ये नोटांची माळ घातली होती। मला पैशाची प्रचंड भूक, मला भ्रष्टाचार करायला खूप आवडतो अशी पाटी त्यांच्या हातात दिली होती। शिवाय गांधीगिरी मार्गाने त्याच ठिकाणी रक्तदान आंदोलन केलं होतं। यावेळी जनशक्ती शेतकरी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते। दरम्यान आंदोलन करून शांत न राहता अतुल खुपसे पाटील यांनी यासंबंधी बांधकाम विभागाकडे सतत पाठपुरावा केला होता। दरम्यान अशा वादग्रस्त ठरलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी यांची बदली झाल्यानं जनशक्ती शेतकरी संघटनेसह जिल्ह्यातील अनेक ठेकेदारांनी आनंद व्यक्त केलाय।